इकडे जालन्यातल्या वडीगोद्री इथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने लेखी हमी द्यावी या प्रमुख मागणीसह लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या दोघांचेही उपोषण सुरू आहे। आजच्या भेटीत शिष्टमंडळाकडून तोडगा निघेल का आणि तो कसा निघेल किंवा काढला जाईल हेही पाहावं लागेल। लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि आज 9व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ या वडीगोद्रीमध्ये दाखल होणार आहे। आपण बघू शकत असाल तर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे या ठिकाणी उपोषण करत आहेत। साधारण 8 दिवस झाली, गेल्या 4 दिवसापूर्वी त्यांनी पाणी घेण्यास सुरुवात केलेली आहे, त्यामुळे काहीशी प्रकृती त्यांची स्थिर आहे। यापूर्वी लक्ष्मण हाके यांनी पाण्याचा संपूर्ण त्याग केलेला होता, त्याच्यामुळे खूप मोठा विकनेस त्यांना आलेला होता आणि साहजिकच आहे की डॉक्टरांनी त्यांना उपचाराची विनंती केलेली होती, मात्र त्यांनी उपचारास नकार दिला। काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केलेली होती। त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अतुल सावे यांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आज साधारण 10च्या सुमारास या ठिकाणी दाखल होईल आणि लक्ष्मण हाके यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी ज्या मागण्या सरकारपुढे मांडलेल्या आहेत, सरकारनं कुठेतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासंबंधी लेखी हमी द्यावी हीच प्रमुख त्यांची मागणी आहे। आणि अर्थात कुणबी प्रमाणपत्राबाबत देखील त्यांनी आक्षेप नोंदवले आहेत। लक्ष्मण हाके यांनी याबाबत जी खाडाखोड आणि बोगस प्रमाणपत्राचं वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि याबाबत सरकारने एक लेखी खुलासा करावा अशी देखील त्यांची मागणी आहे। शिष्टमंडळ आल्यानंतर ते काय शिष्टाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन आयुबसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।